मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर विकास आणि मंगेश राऊत आपण आलेलो आहे मासे पकडायला गोलेगावच्या पट्ट्यामध्ये. वडगाव शिंदेपासून पुढं एक ठिकाण आहे गोलेगाव. तर या ठिकाणी आपण तंगूसच्या फेकजाळ्याने मासे पकडणार आहे. तर पाहूया आपल्याला मासे सापडतात का. तिकडे पलीकडे पण काहीतरी बांधले. काय आहे कवडस आहे. हा ओके. लय ताकद राव है ना. हा बघा मित्रांनो, कवडस पडलेली आहे. साईज पण बघा किती मस्त आहे. बघा मित्रांनो, साईज कसली काफर आहे याची. कसं पूर्ण मांगुरगत वाटलं मला. मांगुर जाळ ओढलं होतं का मग मांगूर राईट चॉईस. आणि मांगूर आलेला आहे बघा मित्रांनो. पण आता घ्यायचा का नाही हे डिपेंड आहे विकासवरती. काय करायचंय, घ्यायचा का. कोणतरी मित्र आहे विकास यांचा जो खातो मांगूर. तर घेणार आहे आपण मांगूर, त्याला देऊन टाकणार आहे. आपण तर काय खात नाही मांगूर. आणि नदीत सोडणं पण बरोबर वाटत नाहीये. तर चला आता काढून घेऊ. बघा मित्रांनो, साईज कशी आहे याची. मंगेश गांजवान बर. बघा मित्रांनो, आतापर्यंत किती मासे गावले बघा. एवढे मासे. काटमार आहे. मित्रांनो, आता विकास जाळं फेकणार आहे. गेली बघू पाहिलं का आहे ना. आणि तिथूनच काढणार काय. घे काढून त्याला. आणि नवनाथ मासा काढतोय बघा. नाही आता कलर मध्ये फरक पडलाय त्याच्या. टाकता पडलं का राळ. हा हा है का नहीं का. और एक लकड़ी आया है.
साईज लय भारी आली हो याची. बघा मित्रांनो, साईज एक नंबर आहेत माशांच्या. मित्रांनो, पाण्यामध्ये लाकडं खूप येत आहेत जाळ्यामध्ये. आपल्याला व्यवस्थित शूटिंग घेता येत नाही आहे. तरी पण शक्य तेवढं तर शूटिंग घेतली आपण. आपल्याला टोटल मासे किती सापडलेत बघा. हे बघा एवढे मासे, अंदाजे एक 8 ते 10 किलो मासे सापडलेले. तर आता आपण बास करतोय मासे धरायचं. बघा मित्रांनो, ही अशी एक साधी सिंपल रेसिपी आपण बनवलेली आहे. तर आता आपण टेस्ट करून सांगू कसे वाटते. मासे किती सापडले तर तुम्ही पाहिले, पण मित्रांनो आपल्या घरी जास्त मासे खात नाही, त्यामुळे आपण 4च मासे आणले होते. त्याचीच आपण एक साधी रेसिपी घेऊ. तर टेस्ट करून सांगतो बघा. रेसिपी मित्रांनो एकदम भारी झालेली आहे. कारण आपण तव्यावरती केळीचे पान वापरले होते, त्याच्यामुळे मासा अजिबात असा तुटला किंवा फुटलेला नाही. कारण आपण लोखंडी तवा वापरतो, नॉनस्टिक नाहीये. तर पहिल्यांदाच आपण असं केळीचं पान वापरून रेसिपी बनवायचा प्रयत्न केला, पण एकदम भारी झालेली. तर तुम्ही पण या जेवण करायला आता. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.